जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। देशभरात नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चर्चेनंतर आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणामुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। अनेक वर्षे मेहनत घेऊन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। याच पार्श्वभूमीवर जनशक्ती न्यूजशी संवाद साधताना परीक्षार्थी शीतल कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या म्हणाल्या, जर पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाणार असेल तर सर्वप्रथम नेमका कोणता पेपर फुटला तो आम्हा परीक्षार्थ्यांनाही दाखवावा। केवळ परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेणे हा उपाय नाही। विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच उडाला आहे। शीतल कांबळे यांनी पुढे सांगितले की वर्षभर अभ्यास करून आर्थिक अडचणींवर मात करत आम्ही परीक्षा दिली। आता पेपर फुटीच्या घटनेमुळे आमची मेहनत, वेळ आणि स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत। आमच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही। परीक्षार्थी शीतल कांबळे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत शासनाला प्रश्न विचारला आहे। राज्यभरातील लाखो उमेदवारांकडून परीक्षा शुल्काच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होतो। मात्र परीक्षा प्रक्रियेतच गंभीर त्रुटी आढळत असतील तर त्याची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी का भोगावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची मागणी जोर धरत आहे। आता या संपूर्ण प्रकरणात शासन आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। आता पेपर जेव्हा फुटला तेव्हा मला एकच कळकळीची विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना की पेपर फुटीनंतर पुन्हा तुम्ही जो पेपर घेणार आहे, जो फुटलेला पेपर आहे तोही आम्हाला बघायला द्या। कारण की जेव्हा हा पेपर पुन्हा दुसरा जेव्हा तुम्ही तयार करणार आहे तो आणि हा जो फुटलाय तो मॅच होतो की नाही आम्हाला हेही बघायचं। जर तो दोन्ही पेपर जर सेम असतील तर मग असली परीक्षाच घेऊ नका। आणि जर तुमच्याकडे पारदर्शक परीक्षा घेण्याची जर कुवत नसेल तर आमच्यात बरीच एज बार झालेली म्हणजे वयोमर्यादा त्यांची संपली आहे असे बरेच बेरोजगार शिक्षक आहेत, त्यांच्या हाती ह्या परीक्षेचं सगळं काम देऊन टाका आणि खरंच तुम्हाला सांगते की ती पारदर्शकपणे काम करते। आणि सर मी परीक्षे अजून यायचीच होती, म्हणजे अजून बातमी डिक्लेअर व्हायची आहे त्याच्या आधीपासूनच आम्ही बॅच लावली। इतक्या दिवस आम्ही पुस्तक रेफर करत होतो, पण आज आमच्या लक्षात आलं की आपण काळानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे आणि आम्ही ऑनलाईन अभ्यास सुरू केला। आणि ऑनलाईन अभ्यासाबरोबरच आम्ही रात्रंदिवस सर माझा नंबर वाढला डोळ्याचा, पण आम्ही काही लेक्चर करायचे बंद केले नाही। आम्ही मॅरेथॉन लेक्चर करायचो, सुपर लेक्चर करायचो, महालेक्चर करायचो, प्रश्नपत्रिका सोडवायचो। हे सगळं शासनाने 5 मिनिटात थांबवून दिलं आमचं। माझं MA BEd झालेलं आहे, त्याचबरोबर मी TET सेकंड पेपर क्वालिफाय आहे। आणि सेकंड पेपर क्वालिफाय असताना सुद्धा मला टेट परीक्षेची वाट बघावी लागते। जेव्हा टेट क्वालिफाय होईल, TET क्वालिफाय होईल तेव्हाच आमची पवित्र पोर्टलला नोंद होणार। पवित्र पोर्टलला नोंद झाल्यानंतर पुन्हा शाळांची यादी बघायसाठी नेटवर जाणं आहे, त्याचा वेगळा खर्च। त्यानंतर विथ इंटरव्ह्यूमध्ये जर असेल तर इंटरव्ह्यूसाठी जी आलेली मुलं आहेत म्हणजे किंवा आलेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांमध्ये एका जागेसाठी 4 ते 10 जण असतात। त्यापैकी 10 जणांपैकी कोणीतरी पेटी खोका घेऊन तयारच असतो, त्यामुळं तिथंही काही शक्यता नाही आहे। म्हणजे आम्ही हा पेपर क्वालिफाय होऊन सुद्धा आम्ही घरीच बसणार आहोत हे आमच्या लक्षात आले। मला शिक्षण मंत्र्यांना सांगायचं, तुम्हाला खरंच जर गुणवत्तापूर्ण शिक्षक हवा असेल तर त्या शिक्षकाला फळ्यासमोर उभं करा आणि त्याच्याकडून एक 15 मिनिटं द्या त्याला। त्या 15 मिनिटात एखादा डेमो घ्या आणि वर्गात बसलेल्या मुलांना विचारा की तुम्हाला कोणते शिक्षक हवेत। त्या मुलांच्या प्रतिक्रियेवरून ठरेल की या शिक्षकाला किती मार्क द्यायचे। ह्या परीक्षा पारदर्शक होणार नाहीत, आधीही नव्हत्या, आताही नाही। ह्या आधी सुद्धा परीक्षेचा पेपर फुटला होता, पुन्हा पेपर द्यायचा चान्स मिळाला तेव्हा मनात आनंद होता, पण आता मात्र तो आनंद राहिला नाही आहे। जी 2 वर्षात आम्ही BEd करतो, DEd करतो, हे जेव्हा आम्ही शिक्षण घेतो तेव्हा आम्ही पाट्या टाकल्या नाही आहेत, तेव्हा आम्ही प्रत्येक एक कौशल्य शिकलोय।
5 मिनटं कसे शिकवायचे, 15 मिनटं कसे शिकवायचे, अर्धा तास कसं शिकवायचं, ही प्रत्येक कौशल्य आम्ही शिकून आलो आहे. आणि जर शिक्षण मंत्र्यांना खरंच आमची गुणवत्ता किंवा आमची पात्रता बघायची असेल तर माझं त्यांना एक विनंती आहे की शिक्षण मंत्र्यांची सुद्धा अशीच एक TETची परीक्षा व्हावी. खर्च म्हणायला गेलं तर खर्चाची नोंद इतकी मोठी आहे की मला शिक्षण मंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जेवढे 4 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेताय आमच्याकडून 6 लाख 6 लाख 4 लाख, तर मला त्यांना असं सांगायचं आहे की आम्ही जर उत्तीर्ण झालो त्या मुलांचे पैसे घ्या तुमच्या खिशात, पण जो विद्यार्थी अनुत्तीर्ण झालाय त्या पैसे परत द्या. विद्यार्थ्यांचे पैसे परत द्या ना, म्हणजे पुढच्या परीक्षेला आमच्या उपयोगी येतील. बघा तुम्हाला हे जमतंय का. आणि खर्च सांगायचा जर झाला तर एका पेपरचा खर्च आहे 900 रुपये. अच्छा. आणि ऑनलाईन जेव्हा पेपर भरणार तेव्हा त्याचे एक 200 रुपये. त्यानंतर खेड्यातून आम्हाला तिथपर्यंत शहरात पेपरला जायचं तो खर्च तरी वेगळाच. त्यानंतर पुन्हा दुसरा खर्च म्हणजे आम्ही आता पुस्तकं विकत घेणार किंवा एखादी बॅच लावणार ऑनलाईन, त्याचा खर्च तर 2000च्या वरच. त्यानंतर जेव्हा पेपर असेल तेव्हा पुन्हा आम्हाला खेड्यातून शहरात यावं लागतं. कशासाठी तर आमचं हॉल तिकीट काढण्यासाठी. हॉल तिकीट सुद्धा काढून झाल्यानंतर पेपर कधी आहे तेव्हा पेपरच्या वेळेस सांगितलं गेलंय की 2 तास आधी पेपरला यायचं. कशासाठी तर आमची चौकशी करायला सांगितलं गेलं की ओढणीचा ड्रेस चालणार नाही. मग इतक्या साऱ्या चौकशा होतात तर मग तरीही पेपर फुटतोय. मग आता तुम्ही एक काम करा की आम्हाला तुम्ही जे काही आमच्याकडून पैसे घेतलेत आम्ही हा पेपर जर अनुत्तीर्ण झालो तर आमचे पैसे हे परत करा, जेणेकरून मला पुढच्या पेपरच्या वेळेस पुन्हा भरता येईल.